विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज फंड फ्लो स्टेटमेंटचा तिसरा प्रॉब्लेम बघणार आहोत. तो प्रॉब्लेम तुमच्याकडे पण आहे. हे बघा काय म्हणते प्रॉब्लेम. फ्रॉम द बॅलन्स शीट्स ऑफ ए लिमिटेड प्रिपेअर स्टेटमेंट शोज चेंजेस इन वर्किंग कॅपिटल अँड फंड फ्लो स्टेटमेंट. ओके, हे दोन स्टेटमेंट्स आपल्याला या ठिकाणी बनवायचे आहेत. मग त्यासाठी दिलेल्या बॅलन्स शीट्स 2015 आणि 2016ची. ओके, आपण बघूया काय काय चेंजेस झालेले आहेत. इक्विटी कॅपिटल काही चेंजेस आहेत का हो? आहेत. 2015मध्ये 3 लाख आणि 2014मध्ये 4 लाख. म्हणजे या ठिकाणी काय आहे, इश्यू ऑफ इक्विटी शेअर, राईट. 1 लाख किती आहे हो? 1 लाखाचे चेंजेस आहेत. त्यानंतर आहे 8% प्रिफरन्स शेअर कॅपिटल किती आहे हो? 1,50,000 2015मध्ये आणि 2016मध्ये 1 लाख. म्हणजे या ठिकाणी काय रिडम्पशन. काय हो? रिडम्पशन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे ॲडजस्टमेंट अकाउंटला जात आहे. ओके, नेक्स्ट जनरल रिझर्व. जनरल रिझर्व काय आहे? हां, याच्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. म्हणजे इन्क्रीज अमाऊंट काय झालेलं आहे? इन्क्रीज. ठीक आहे. नेक्स्ट प्रपोज्ड डिव्हिडंड 42,000 50,000. यावर्षी डिव्हिडंड अजून वाढलेला आहे. नेक्स्ट क्रेडिटर्स 55,000 83,000. आता हे 3 ओके, याच्यातले काय करंट असेट्स लायबिलिटीज कोणते आहेत? क्रेडिटर आणि बिल्स पेएबल. या ठिकाणी प्रोव्हिजन फॉर टॅक्स ही करंट लायबिलिटी नसून काय आहे? नॉन करंट लायबिलिटी. आता हे नॉन करंट लायबिलिटी का आहे? तर बघा खाली ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये बघा काय सांगितलं आहे. इन्कम टॅक्स ऑफ ₹35,000 हॅज बीन पेड इन 2016. लक्षात. चलो, याचा अर्थ असा आहे की 2016मध्ये आपण इन्कम टॅक्स पेड केले. याच्या अगोदर तुम्हाला नियम सांगितला होता की जर प्रोव्हिजन पर टॅक्स दिला असेल परंतु ॲडजस्टमेंटमध्ये या प्रकारचं इन्कम टॅक्स पेड म्हणलेलं नसेल तर त्याला करंट लायबिलिटी म्हणून घ्यायचं. अन्यथा ती काय असेल? नॉन करंट लायबिलिटी असेल. म्हणजे हा प्रॉब्लेम कोणता आहे हो? की प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन लाईक नॉन करंट असेट. ओके, नेक्स्ट या कुठं असेट साईडला. असेट साईडचं काय झालं? राईट ऑफ गुडविल. गुडविल कमी झालं ना, 1,15,000चं 90,000. लँड अँड बिल्डिंग रिड्यूस झाली, सेल म्हणायचं. प्लॅन्ट परचेस आहे, बरोबर, कारण 80चं 2 लाख झालेले आहेत, राईट. डेटर्स स्टॉक बिल्स रिसिवेबल कॅश अँड बँक. दीज आर करंट असेट्स. काय आहे तो? करंट असेट्स. ठीक आहे. चलो, ॲडजस्टमेंट काय काय कहता है? काय काय आहे? Following is the additional information available. Depreciation of ₹10,000 and 20,000. Okay, have been charged on plant and land and building. Okay, respectively in 2016. म्हणजे प्लॅन्टसाठी 10,000 डेप्रिशिएशन आणि लँड अँड बिल्डिंगसाठी 20,000 डेप्रिशिएशन. टोटल डेप्रिशिएशन किती आहे? टोटल डेप्रिशिएशन 10 + 20 30,000. हे कुठे येतो? हे येतं आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ठीक आहे. चलो, नेक्स्ट इंटरिम डिव्हिडंड पेड. इंटरिम डिव्हिडंड पेड. ओके, हे काय होतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि फंड फ्लोच्या ॲप्लिकेशन साईडला. ठीक आहे. या प्रकारचं आपलं काय आहे? फंड फ्लोसाठी दिलेल्या 2 बॅलन्स शीट आहेत. या ठिकाणी मी प्रोफॉर्मा बनवून ठेवलेला आहे. बघूया आपण. स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. ठीक आहे.
चला ए ए काय काय हो, ए आहे करेंट असेट्स. करंट असेट्स याच्यामध्ये नंबर 1 सन्ड्री डेटर्स, त्यानंतर स्टॉक, त्यानंतर बिल्स रिसिवेबल, त्यानंतर कॅश इन हँड, ओके, अँड कॅश ॲट बँक. ठीक आहे. आता याचे अमाऊंट्स बघून घेऊया. सन्ड्री डेटर्स आहेत 1,60,000 आणि 2,00,000. ठीक आहे. त्यानंतर आहे स्टॉक 77,000, 1,09,000, 20,000 आणि 30,000 बिल्स रिसिवेबल, 20,000 आणि 30,000 काय आहेत बिल्स रिसिवेबल. त्यानंतर कॅश इन हँड आहे 15,000 आणि 10,000. त्यानंतर आहेत बँक बॅलन्स 10,000 आणि 8,000. ओके. या प्रकारे काय आहे टोटल करंट असेट्स आहेत. याला आपण म्हणू टोटल करंट असेट्स. टोटल करंट असेट्स. चलो कितना हो गया, हे बघा याची टोटल बघा 2,82,000, 2,82,000. नेक्स्ट 2016ची टोटल 21 किती झालं, ओके 3,57,000, 3,57,000. हे 2,82,000 15ची आणि 2016ची किती आहेत 3,57,000. ठीक आहे. आता आपण लॅबिलिटी लिहून घेऊया. लॅबिलिटी किती येतो ओनली 2 म्हणून सांगितलं. किती फक्त 2. कोणते कोणते आहेत इथे लिहूया. बी करंट लॅबिलिटीज. करंट लॅबिलिटीजमध्ये 1 नंबरला आहे सन्ड्री क्रेडिटर्स. ओके. त्यानंतर आहेत बिल्स पेएबल. क्रेडिटर्स किती आहेत तो चेकआउट सन्ड्री क्रेडिटर्स. ओके 55,000 83,000, 55,000 आणि 83,000. त्यानंतर बिल्स पेएबल आहेत 20,000 आणि 16,000, 20,000 16,000. ओके. या ठिकाणी प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन हे करंट लायबिलिटी या ठिकाणी गृहीत धरल्या जात नाही. ओके. म्हणून याची आपण काय करूया टोटल करंट लायबिलिटीज. टोटल करंट लायबिलिटीज आहेत बघा 55 आणि 20 75 आणि हे 83 प्लस 16 99,000. ओके. त्यानंतर आहे काय करत असतो आपण ह्या दोघांच्या बेरजेच्या नंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे वर्किंग कॅपिटल. वर्किंग
कॅपिटल ए मायनस बी, ए मायनस बी, ए मायनस बी काय हो, ए किती आहे 2015चे 2,82,000 मायनस 75,000 बरोबर किती झाले हो 2,07,000, 2,07,000. आणि दुसरं आहे 2016ची टोटल बघा 3,57,000 मायनस 99,000 म्हणजेच 2,58,000, 2,58,000 हे काय झाले आपला वर्किंग कॅपिटल आहे. परंतु आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे चेंजेस, नेमके किती चेंज वर्किंग कॅपिटलमध्ये झालं, इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून 2,58,000. चलो 2,58,000, 2,58,000. आता किती कमी पडले हो हे जर समजा मागील वर्षामध्ये ॲडिशन करायचं असेल तर आपण त्याला काय म्हणतो इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. काय म्हणतो इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल किती हो आता हे बघा हे 2,07,000 आहेत, इथं 58 आहेत म्हणजे टोटल किती कमी आहेत 51,000 इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट आपल्या याच्यामध्ये काय करायचं आहे इन्क्रीज आणि डिक्रीजमध्ये लिहायचं आहे. इन्क्रीज कितीनं झालं हो डेटर्स 40,000 आणि जे आपले काय आहेत स्टॉक कितीनं इन्क्रीज झालं हो स्टॉक इन्क्रीज झालेला आहे 2,79 एकूण 32,000 इन्क्रीज झालेला आहे. ओके 32,000. त्यानंतर बिल्स रिसिवेबल 10,000 इन्क्रीज झालं. कॅश 5,000 डिक्रीज करून टाकते वर्किंग कॅपिटल आणि ही 2,000 वर्किंग कॅपिटल डिक्रीज करते. नेक्स्ट आता बघा इन्क्रीज इन क्रेडिटर मीन्स डिक्रीज इन working capital that is 33,000. next decrease in liability. okay current liabilities मध्ये decrease याचा अर्थ increase in working capital. लक्षात ठीक. या ठिकाणी इन्क्रीज किती झालेलं आहे मग इन्क्रीज झालेला आहे 51,000 रुपये. 51,000. ठीक आहे. नेक्स्ट हे झालं आपलं चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. ठीक आहे. त्यानंतर याच ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करूया लँड अँड बिल्डिंग अकाउंट, कारण याच्यावर काय दिलेले आहेत ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. तर ठीक आहे या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करूया. थोडंसं खालच्या बाजूला घेऊ चालतं ह्या बाजूला घेऊन टाकू. त्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम घ्यावा लागेल आपल्याजवळच म्हणून हे प्रॉब्लेमला एक वेळेस सिलेक्ट करू कॉपी करू पेस्ट पण करू. ओके हा प्रॉब्लेम आपल्याला बघत आहे. मग यामध्ये आपल्याला काय करता आहोत आपण की ही जी काही ओके लँड अँड बिल्डिंग अकाउंट इथं कॉपी होत नाही आहे. ओके हो गया. चलो इसको यहाँ पे रख देंगे म्हणजे आपण इकडं पुढं करू शकतो. चलो आ गए. आता हे बघा काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग अकाउंट क्रिएट करायची.
लँड अँड बिल्डिंग अकाउंट, लँड अँड बिल्डिंग अकाउंट. ओके, लँड अँड बिल्डिंग अकाउंट करत असताना आपल्याला काय करावं लागेल, बॅलन्स शीटमधील लँड अँड बिल्डिंग आणि त्याच्यावर दिलेली ॲडजस्टमेंट या दोन गोष्टी लक्षात घेणं गरजेच्या आहेत. हे आहे पर्टिक्युलर अमाऊंट, पर्टिक्युलर्स अमाऊंट. ओके, आता मला सांगा की काय आहे की ओपनिंग बॅलन्स लँड अँड बिल्डिंगचं किती आहे. हे बघा, लँड अँड बिल्डिंगचं ओपनिंग बॅलन्स किती आहे, 2 लाख. म्हणून या ठिकाणी टू बॅलन्स बॉट डाऊन. ओके, नेक्स्ट आहे की याचं क्लोजिंग बॅलन्स किती आहे हो. याचं क्लोजिंग बॅलन्स आहे 1,70,000, राईट. बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. ओके, बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड किती आहेत, 1,70,000 रुपये. मग आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये काय काय दिलेलं आहे हो. ॲडजस्टमेंटमध्ये सांगते की याच्यावर काय काढलेलं आहे, डेप्रिशिएशन काढलेलं आहे. बाय डेप्रिशिएशन किती हो, लँड अँड बिल्डिंगवर 20,000 रुपयाचं डेप्रिशिएशन काढलेलं आहे. मग टोटल आपल्याकडे किती संख्या होती, 2 लाख किती रुपयाचं भांडवल होतं किंवा लँड अँड बिल्डिंग होती 2 लाखाची. त्यापैकी 1,70,000चं बॅलन्स शिल्लक आहे. 20,000चं तुम्ही काय केलेलं आहे, डेप्रिशिएशन काढलं आहे. मग त्या ठिकाणी काय झालेलं आहे, विक्री किती झाली असेल, सेलचं काय आहे, बॅलन्सिंग फिगर. ओके, किती आहेत बॅलन्सिंग फिगर, तर बघा 10,000. किती आहेत बॅलन्सिंग फिगर, 10,000. ओके, या ठिकाणी सेल किती हो, 10,000चा सेल आहे. चलो, नेक्स्ट अकाउंट आपल्याला बनवायचं आहे की या ठिकाणी काय कशा ॲडजस्टमेंट दिलेले आहेत हो. एक आपलं प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग. म्हणून आता दुसरं करूया आपण प्लांट अँड मशिनरी अकाउंट, P&M अकाउंट. ओके, प्लांट अँड मशिनरी अकाउंट. चला, हे आहे प्लांट अँड मशिनरी अकाउंट. सेम आपल्याला काढायचं आहे प्लांट अँड मशिनरी अकाउंटसुद्धा. त्याचप्रकारे डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स. ओके, हे पर्टिक्युलर्स अमाऊंट हे क्रेडिट साईड आहे. पर्टिक्युलर्स अमाऊंट ह्याचं पण बघा काय आहे, ओपनिंग बॅलन्स किती आहे, टू बॅलन्स BD. ओपनिंग बॅलन्स किती आहे चेकआउट करा बरं. कशाचं आहे आपलं, प्लांट अँड मशिनरी अकाउंट. प्लांट अँड मशिनरी अकाउंटचं प्लांट ओके किती आहेत, 80,000 आणि क्लोजिंग किती आहेत, 2 लाख. चला, या ठिकाणी करा किती, 80,000. ओके, बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड किती आहेत, 1 लाख का 2 लाख, 2 लाख. ओके, किती आहेत, 2 लाख रुपये. ठीक आहे.
मग या ठिकाणी आपल्याला काय काय सांगितले हो, काय काय केलेलं आहे असं सांगितलेलं आहे की याच्यावर डेप्रिशिएशन काढलेलं आहे. बाय डेप्रिशिएशन किती काढलेली हो, 10,000. ओके. मग त्यानंतर काय शिल्लक राहिलं हो, ज्यावेळेस डेप्रिशिएशन पण काढलेलं आहे आणि हे पण काढलेलं आहे, बाकी काहीही शिल्लक राहिलेलं नाही. म्हणजे टोटल बघा कोणत्या साईडची जास्त आहे हो, क्रेडिट साईड. म्हणून आपण काय करूया, क्रेडिट साईडची टोटल घेऊ 2,10,000 आणि ही डेबिटची पण तेवढीच यायला पाहिजे 2,10,000. मग आता बॅलन्स किती आहे, जे काही बॅलन्स आहे त्याला काय म्हणायचं, परचेस. काय आहे, परचेस ऑफ प्लांट, किंवा त्याला बँक करू आणि कंसात परचेस. राईट. किती हो, हे बघा 1,00,000, 2,10,000 आपली टोटल आहे आणि 80,000 आपल्याकडे काय आहेत, अवेलेबल बॅलन्स ओपनिंगचा आहे. म्हणजे 1,30,000 रुपये आपण काय केलेलं आहे, परचेस केलेली आहे. ओके. नेक्स्ट, लँड अँड बिल्डिंग झालं, प्लांट अँड मशिनरी झाली. त्यानंतर ॲडजस्टमेंट कशावर दिलेली आहे चेकआउट करू आपण. त्यानंतरची त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे इंटरियम डिव्हिडंड. इंटरियम डिव्हिडंडचं सरळ आपल्याला सोपं माहिती आहे की इंटरियम डिव्हिडंड 2 ठिकाणी येतं. ते म्हणजे एक म्हणजे आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, डेबिटला, आणि नंतर ॲप्लिकेशनमध्ये. ओके. चलो ॲप्लिकेशनच्या साईडला. चला आता त्याच्यानंतर काय हो, इन्कम टॅक्स. राईट, इट इज इम्पॉर्टंट. तर आपण इन्कम टॅक्स याच्याजवळच काढूया. काय करू, इथे इन्कम टॅक्स अकाउंट काढून घेऊ, म्हणजे आपल्याजवळ प्रॉब्लेम पण जवळ राहील. ओके. प्रोविजन फॉर टॅक्स अकाउंट. प्रोविजन फॉर टॅक्स अकाउंट. प्रोविजन फॉर टॅक्स अकाउंट. आता ही रक्कम डेबिट बाजूची आहे का क्रेडिट बाजूची हो, ही रक्कम आहे क्रेडिट बाजूची. म्हणून ह्याचं जे काही बॅलन्स ब्रॉट डाऊन असेल, ओके, ब्रॉट डाऊन बॅलन्स कोण्या बाजूला येईल, मग क्रेडिट साईडला येईल. आणि कॅरी फॉरवर्ड कुठे येईल, डेबिट साईडला येईल. लक्षात घ्या, आपण हे जे ब्रॉट डाऊन बॅलन्स आणि ओपनिंग बॅलन्स कोण्या बाजूला घ्यायचं आणि क्रेडिट कोणत्या क्लोजिंग बॅलन्स कोणाला बाजूला घ्यायचं, हे आपण आपल्या मनाने न घेता त्याच्यावरील नियमानुसार घेतो आहे की जो अमाऊंट असेटचा असेल, ओके, जो ॲटम असेट्स आहे. उदाहरणामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग कुठली आहे, असेट साईडची आहे, ही संपत्ती आहे. संपत्ती आणि हे डेबिट साईड आहे, बरोबर. हे डेबिट साईडचं जे अमाऊंट आहे ते अमाऊंट आपल्याला ज्यावेळेस घ्यायचं असतं त्यावेळेस आपण त्याचं कोणत्या अमाऊंट घेत असतो, ते अमाऊंट आपण ओपनिंग अकाउंट घेत असताना डेबिट साईडला घेत असतो, बॅलन्स BD. आणि जर कॅरी फॉरवर्ड करायचं असेल तर ती क्लोजिंग बॅलन्स कोण्या बाजूला यायला पाहिजे, क्रेडिट बाजूला यायला पाहिजे. त्याच पद्धतीने प्रोव्हिजन फॉर टॅक्स ज्यावेळेस करत आहोत, ज्यावेळेस तरतूद करत आहोत इन्कम टॅक्सची, त्यावेळेस ते अमाऊंट कोण्या बाजूचं आहे, लॅबिलिटी साईडचं आहे. हे बघा, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन हे कुठं आहे, लॅबिलिटी साईडला आहे. म्हणून ज्यावेळेस ती लॅबिलिटी साईडला असेल तर बॅलन्स BD, काय जे त्याचं बॅलन्स ब्रॉट डाऊन असेल, अगोदर पर्टिक्युलर्स लिहून घेऊया. पर्टिक्युलर्स अमाऊंट, पर्टिक्युलर्स अमाऊंट. ओके. सर्वप्रथम काय करावं लागेल, बाय बॅलन्स BD कोण्या बाजूला घेतलेलं आपण, क्रेडिटला. का, कारण हे क्रेडिटचा अमाऊंट आहे आणि त्याचं ओपनिंग बॅलन्स हे कोण्या बाजूला यायला पाहिजे, क्रेडिट साईडला यायला पाहिजे. आणि क्लोजिंग बॅलन्स हे डेबिट साईडला यायला पाहिजे. ओके. म्हणून घेतलेलं आहे. किती आहे हो, एकूण किती हजार रुपये याचं बॅलन्स आहे क्रेडिटला, ते बघा किती आहे, 40,000 रुपये. एकूण 40,000 रुपये. आणि 50,000 रुपये कुठले बॅलन्स आहे, कॅरी फॉरवर्ड बॅलन्स आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचं, टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड 50,000 रुपये. राईट. ज्यावेळेस 40,000 रुपये बॅलन्स होतं आणि काय केलेलं आहे, 50,000 रुपये आपलं कॅरी फॉरवर्ड आहे. आणि याचं डेबिट काय करायचं आपल्याला, डेबिटनं की इट हॅज बीन पेड, काय केलं आहे,
टू इन्कम टॅक्स पेड 2016 मध्ये किती पेड केले हो? 35,000 रुपये. एकूण इन्कम टॅक्स किती पेड केलेत? 35,000. ह्याच्या व्यतिरिक्त काही आहे का हो प्रोव्हिजन फॉर टॅक्ससाठी? काही नाही. म्हणजे ह्या डेबिटची टोटल आहे 85,000 रुपये आणि क्रेडिटचे पण किती यायला पाहिजे? 85,000. म्हणजेच बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती? 45,000 रुपये. टोटल टॅक्स किती गेला मग यावर्षी? 45,000 रुपयाचा दिलेला आहे. ओके, काही समजलं का? नाही समजलं असेल तर डबल लक्षात घ्या की 50,000 ओके 40,000 2015चा बॅलन्स आहे. प्रॉब्लेममध्ये चेक करा प्रोव्हिजन फॉर टॅक्स. ओके, ह्याला मिटवून टाकू. इथं 40,000 आपण पूर्वीची बॅलन्स होतं आणि यावर्षी आपण त्यापैकी किती पेड केलेत? हे बघा, हे असं का म्हणायचं टॅक्स पेड? त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस तुम्ही काय केलेलं आहे 40,000 रुपये, इथं आपण घेऊया 40,000 रुपये पूर्वीचं बॅलन्स होतं, त्याच्यातनं आता तुम्ही किती पेड केलेत? 35,000 रुपये टॅक्स पेड केला. म्हणजेच तुमच्या क्रेडिट साईडला प्रोव्हिजन फॉर टॅक्स किती शिल्लक राहायला पाहिजे? 5,000. परंतु सद्यस्थितीला दिसत किती आहे? 50,000. व्हेरी सिम्पली बघायचं असेल तर या पद्धतीने किंवा 40,000 माझं ओपनिंग बॅलन्स होतं, परंतु मी 35,000 रुपये टॅक्स पेड केला. शिल्लक रक्कम राहिलेली आहे किती? 5,000. परंतु क्रेडिट साईडला माझ्या दाखवत आहे 50,000. याचा अर्थ 50,000मधून 5,000 गेले. यावर्षीचा इन्कम टॅक्ससाठी प्रोव्हिजन किती आहे? 45,000 रुपये. आलं का लक्षात? म्हणजे यावर्षीचं इन्कम टॅक्ससाठी जी काही रक्कम येईल इन्कम टॅक्स पेड असेल ती किती असेल? 45,000 रुपये असतील. किंवा इन्कम टॅक्ससाठी प्रोव्हिजन असेल ती किती असेल? 45,000ची असेल. म्हणून या ठिकाणी बॅलन्स कुठे चाललं आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 45,000 रुपये. ओके, नेक्स्ट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झालं. आता कोणतं ॲडजस्टमेंट आहे का हो? नाही, इंटरिम डिव्हिडंड हे ॲडजस्टमेंट तर दोन्ही ठिकाणी कुठं जातो? आता इंटरिम डिव्हिडंड हे जे आहे ते काय केलं जातं? एक पहिला इफेक्ट होतो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आणि दुसरा इफेक्ट होतो फंड फ्लो स्टेटमेंटच्या ॲप्लिकेशन बाजूला. ओके, चला आपण काय करूया? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. ओके, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपण बनवून घेऊ. ओके, चलो. पर्टिक्युलर्स अमाउंट. ओके, काय आहे की यामध्ये काय केलं आपण? दर अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण करतच असतो. ओके, ते आपल्याला माहीत असेल. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये वगैरे आपण या अगोदरसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलेलं आहे. पर्टिक्युलर्स त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी सुद्धा काय करत आहोत? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत आहोत. ओके, मग चला पहिल्यांदा काय येतो? टू डेप्रिशिएशन. जसं की मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं, डेप्रिशिएशन किती येतो? 30,000. कशावरून? की 10,000 प्लॅन्टवर, 20,000 लँड अँड बिल्डिंगवर. टोटल डेप्रिशिएशन किती झाले? 30,000. चला, त्यानंतर प्रिफरन्स डिव्हिडंड. किती टक्के? 8%. आता हे 8% कुठून आले आणि प्रिफरन्स डिव्हिडंड काय आहे? ओके, आपल्याकडे प्रॉब्लेम आहे, आपण समजून घेऊया. काय आहे की आपल्याकडे दिसतंय की 8% प्रिफरन्स शेअर कॅपिटल आहे. ओके, पर्सेंटेज काय आहे? त्याच्यावर मिळणारं त्यांचा मोबदला डिव्हिडंड, जो की
ठराविक असतो. ओके, प्रिफरन्स शेअर्सचा. मग या ठिकाणी बघा 1,50,000 आहेत, इथं किती द्विगुण 1,00,000 आहेत. याचा अर्थ 50,000चे प्रिफरन्स काय केलेले आहेत, प्रिफरन्स शेअर. या ठिकाणी प्रिफरन्स शेअर्स किती आहेत, टोटल आहेत 1,50,000. 1,50,000वर किती टक्के द्यायचे आपल्याला डिव्हिडंड, 8% द्यायचे. म्हणजेच 1,50,000 गुणिले 8 भागिले 100 बरोबर. हे 2 शून्य घेतले, हे 2 शून्य घेतले आणि हे किती राहिले 12,000. 12,000 म्हणजे आपल्याकडे डिव्हिडंड किती पेड करायचं आहे प्रिफरन्स शेअर्सचा, 12,000 रुपये. ओके, यानंतर आहेत जनरल रिझर्व वाढलेला आहे. काय झालेलं आहे हे बघा. आत्ताच आपण थोड्या वेळ ज्यावेळेस प्रॉब्लेम समजून घेतो तेव्हा बघितलं की जनरल रिझर्व कितीने वाढले, तो 30,000ने जनरल रिझर्व वाढलेले आहेत. ओके, म्हणून या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याला टू ट्रान्सफर टू जनरल रिझर्व किती हजार रुपये, 30,000 रुपये. ओके, नंतर आत्ता आपण कॅल्क्युलेट केलेलं काय आहे, प्रोविजन फॉर टॅक्स किती आले हो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी, 45,000 रुपये. त्याच्यानंतर बघा प्रपोज्ड डिव्हिडंड, टू प्रपोज्ड डिव्हिडंड. ओके, प्रपोज्ड डिव्हिडंड किती आहे बघा, आपल्याला बघावं लागतं की याचं क्लोजिंग बॅलन्स किती आहे. हे प्रपोज्ड डिव्हिडंड, याचं क्लोजिंग बॅलन्स आहे किंवा करंट इयर बॅलन्स आहे 50,000. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रपोज्ड डिव्हिडंड किती येतील, 50,000 रुपये येतील. ओके, त्यानंतर आपल्याकडे आहेत बॅलन्स लॅबिलिटीज सर्व संपलेले आहेत. आपल्याला बघायचं आहे असेट साईडला. असेट साईडला काय काय आहे, याच्यापेक्षा सर्वात अगोदर आपण काय करून टाकूया, एक ॲडजस्टमेंट जे आहे ते लिहून टाकू, नंतर विसरायला नको. इंटरिम डिव्हिडंड. इंटरिम डिव्हिडंड किती पेड केले हो, 20,000 रुपये, जी की ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे. ओके, चला बॅलन्स शीटच्या असेट साईडला या आहे काय, गुडविल. गुडविल कितीनं कमी केलेलं आहे हो, गुडविल टोटल 25,000ने मायनस केलेले आहे. म्हणून या ठिकाणी टू गुडविल राईट ऑफ किती आहेत, 25,000 रुपये. ओके, आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की कशा प्रकारे जे आहे आपल्या बॅलन्स शिल्लक राहिलेला घ्यायचं आहे, थ्रू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. बॅलन्स कॅरी फॉरवर्ड कोणतं हो, करंट इयर अकाउंट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे, 48,000 रुपये. ओके, मग आपल्याला कुठं जायचं, काय करायचं, याची पूर्ण टोटल करायची. पूर्ण टोटल आहे 2,60,000 रुपये. म्हणजेच क्रेडिटला पण किती आलं पाहिजे, 2,60,000 रुपये. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बॅलन्स बी डी बाय बॅलन्स बी डी म्हणजे ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड लायबिलिटी साईड, 30,000. ओके, बाकी काही आहे का रिसिप्ट वगैरे नाही. म्हणून बाय फंड फ्रॉम ऑपरेशन. ओके, 2,60,000मधून 30,000 गेले, 2,30,000 शिल्लक राहिले. या ठिकाणी फंड फ्रॉम ऑपरेशनसुद्धा मिळालेलं आहे. मग शेवटी आपण बनवून घेऊया, आपल्याकडे सगळीच माहिती असल्यामुळे फंड फ्लो स्टेटमेंट इथे बनवून घेऊ, जेमतेम प्रॉब्लेमसुद्धा जवळ राहील. फंड
फ्लो स्टेटमेंट. ओके, फंड फ्लो स्टेटमेंट. फंड फ्लो स्टेटमेंटच्या दोन बाजू आहेत. एक आहे सोर्सेस ऑफ फंड आणि दुसरं आहे ॲप्लिकेशन ऑफ फंड. ओके, जेव्हा कोणत्याही प्रकारचा व्यवसायास पैसा मिळतो तो सोर्सेसमध्ये लिहिला जातो आणि जेव्हा व्यवसाय कोणत्याही प्रकारचा खर्च करते ते सर्व खर्च ॲप्लिकेशन ऑफ फंडमध्ये लिहिले जातात. ओके, फंड फ्लो स्टेटमेंट. चला, तर सर्वात पहिल्यांदा काय येतो मग फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये? जसं की आपल्याला माहीतच आहे की फंड फ्लो स्टेटमेंट म्हणजे नेहमी सर्वप्रथम ॲटम असतो तो फंड फ्रॉम ऑपरेशन. काय असतो? फंड फ्रॉम ऑपरेशन. चला, फंड फ्रॉम ऑपरेशन. फंड फ्रॉम ऑपरेशन किती येतो? आत्ताच आपण वर्किंग कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काढलेलं आहे की फंड फ्रॉम ऑपरेशन हे किती आहे? 2,30,000 आहेत. राईट. त्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट केलेलं आहे की बिल्डिंग अकाउंट कॅल्क्युलेट केलेलं आहे. बिल्डिंग अकाउंटमध्ये आपल्याला सेल ऑफ बिल्डिंग मिळालेली आहे. सेल ऑफ बिल्डिंग किती येऊ? 10,000 रुपये. आणि इक्विटी शेअर्स आपण आता बघितलेलं आहे की इक्विटी शेअर्स जे आहेत ते काय झालेले आहेत? सुरुवातीस आपण समजून घेताना बघितलं की 1,00,000 रुपयाने वाढलेले आहेत. म्हणून इथं इश्यू ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल किती येतो? इक्विटी शेअर कॅपिटल 1,00,000ने वाढलेले आहेत. ओके, चला, या ठिकाणी दुसरा कुठल्या प्रकारचा सोर्स आहे का? कुठल्याही प्रकारचा सोर्स दिसत नाही. मग आता इकडे या. मिळालेला फंड कुठं कुठं खर्च केला हो? सर्वात अगोदर पहिली गोष्ट आपण लिहून घेऊया, इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. ओके, त्यानंतर बघा काय आहे की प्लॅन्टचे आपण अकाउंट बघितलेलं आहे त्याच्याविषयी. तर त्यामध्ये काय सांगितलं आहे? परचेस ऑफ प्लॅन्ट. परचेस ऑफ प्लॅन्ट किती रुपयाचे हो? 1,30,000 रुपये. 1,30,000 रुपये. त्यानंतर आपण टॅक्ससुद्धा पेड केला यावर्षी. टॅक्स पेड 35,000 रुपये. ओके, या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होऊन जाईल की इथं 35,000 घेतलेले आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला 45,000 घेतलेले आहेत. बरोबर आहे. या 35,000चा आणि त्या 45,000चा नेमका कसा संबंध आहे हे बघत असताना लक्षात घ्या की ते त्यामध्ये असलेले इतर गोष्टीसुद्धा तिथं कन्सिडर केलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी आपण निव्वळ टॅक्स किती पेड केला ॲप्लिकेशन्स बघत असताना निव्वळ खर्च किती झाला ह्याचा विचार करत असतो. म्हणून या ठिकाणी त्याचा इतर प्रोव्हिजन्सचा विचार न करता सरळ काय घेतलेलं आहे? टॅक्स पेड घेतलेलं आहे. त्यानंतर बघा आत्ताच आपण बघितलं की रिडम्पशन केलेलं आहे. कशाचं? प्रिफरन्स शेअर्सचं. बरोबर आहे. म्हणून ते रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर कॅपिटल किती आहे? रिडम्पशन किती झालेलं? 50,000ने रिडम्पशन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रपोज्ड डिव्हिडंड या ठिकाणी कोणतं घेतलं जातं? लास्ट इयर. प्रपोज्ड डिव्हिडंड किती आहे? लास्ट इयरचं बघा बरं बॅलन्स.
लास्ट इयरचं प्रपोज्ड डिव्हिडंड आहे 42,000. म्हणून प्रपोज्ड डिव्हिडंड किती येईल 42,000 42,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर बघा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा पेड केलेले आहेत आपण. इंटरिम डिव्हिडंड. आता इंटरिम डिव्हिडंड 2 ठिकाणी का आलं, कारण हे ॲडजस्टमेंट आहे आणि ॲडजस्टमेंटचे कधीही 2 इफेक्ट होत असतात. म्हणून इंटरिम डिव्हिडंड एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि दुसरं ॲप्लिकेशन साईडला. किती येतो इंटरिम डिव्हिडंड 20,000 रुपीज पेड. आणि त्यानंतर शेवटी आहे प्रिफरन्स डिव्हिडंडसुद्धा पेड केलेलं आहे आपण. प्रिफरन्स डिव्हिडंड किती पेड केलेलं हो 12,000 रुपये. मग या प्रकारे बघा सोर्सेस साईड्सची टोटल 3,30,000 आणि 10 40,000 3,40,000. इकडं पण किती यायला पाहिजे 3,40,000. ओके. एक इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटलचं अमाऊंट आपण घेतलेलं नाही. या ठिकाणी एक घेऊन टाकू 51,000 रुपये. इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल किती आहे हो इथंच आहे आपल्याकडे. किती आहेत 51,000 आहेत. मग हे 51,000 घेतल्याच्या नंतर आपली बघा टोटल किती झाली. टोटल 3,40,000 रुपये. या ठिकाणी हे सर्व प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व झालेला आहे. दोन्ही प्रकारचे प्रॉब्लेम्स आज आपल्याला बघायला मिळालेले आहेत. या 3 प्रॉब्लेममध्ये एक म्हणजे आपला प्रोव्हिजन फॉर टॅक्स ॲज अ करंट लायबिलिटी अँड अनदर इज प्रोव्हिजन फॉर टॅक्स ॲज ए नॉन करंट लायबिलिटी. ओके. थँक्यू.